सत्याची वाट दाखवा, कुणी चुकत असेल तर त्याला सत्याची वाट दाखवा आणि नडला तर त्याला मराठ्यांची जात दाखवा आणि नडला तर त्याला मराठ्यांची जात दाखवा. सन्मान्य व्यासपीठ, व्यासपीठावरील मान्यवर आणि माझे गुरुजन वर्ग, विद्यार्थी मित्रांनो, सर्वांना माझा नमस्कार. छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांच्या आईचे नाव जिजाबाई तर त्यांच्या वडिलांचे नाव होते शहाजीराजे. त्यांना रामाच्या, कृष्णाच्या, भीमाच्या आणि अभिमन्यूच्या गोष्टी आवडत. ते मोठे झाल्यावर त्यांच्यासारखे पराक्रम करावे असे त्यांना वाटे. हवा वेगाने नव्हती, हवेपेक्षाही त्यांचा वेग होता. हवा वेगाने नव्हती, हवेपेक्षाही त्यांचा वेग होता. अन्यायाविरुद्ध लढण्याचा इरादा नेक होता. असा जिजाऊंचा शिवबा लाखात नाही तर जगात एक होता. लाखात नाही तर जगात एक होता. पाण्याचे मोल कळण्यासाठी दुष्काळात शिरावं लागतं. पाण्याचे मोल कळण्यासाठी दुष्काळात शिरावं लागतं आणि छत्रपती शिवाजी महाराज समजण्यासाठी महाराष्ट्रात जन्माला यावं लागतं. महाराष्ट्रात जन्माला यावं लागतं. तो आला नव्हता त्याला आणला होता. तो आला नव्हता त्याला आणला होता. तो मेला नव्हता त्याला मारला होता. तो मेला नव्हता त्याला मारला होता. 32 जातांचा बोकड माझ्या राजाने एकट्यानेच फाडला होता. माझ्या राजाने एकट्यानेच फाडला होता. सर्वप्रथम रयतेचा राजा, आदर्श राजा छत्रपती शिवाजी महाराजांना माझा मानाचा मुद्रा, माझा मानाचा मुद्रा. लोककल्याणकार्यांचा राजा, मावळ्यांचा राजा आणि शेतकऱ्यांचा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होय. अंधार झाला की रात म्हणतात, अंधार झाला की रात म्हणतात. तांदूळ शिजला की भात म्हणतात, तांदूळ शिजला की भात म्हणतात. आणि या महाराष्ट्रात राहून ज्याला छत्रपती शिवाजी महाराज माहित नाही त्याला औरंगजेबाची औलाद म्हणतात. त्याला औरंगजेबाची औलाद म्हणतात. विजयसारखी तलवार चालवून गेला आणि धड्या छातीनं हिंदुस्थान हलवून गेला. वाघ नख्याने अफजल खानाला फाडून गेला. मूठभर मावळांना घेऊन हजारो शैतानांना लढून गेला. स्वर्गात गेल्यावर देवाने ज्याला झुकून मुजरा केला असा एक मर्द मराठा माझा शिवबा होऊन गेला. असा माझा एक शिवबा होऊन गेला. अरे सर्वांना माहीत आहे की छत्रपती शिवाजी महाराज यांनी शाहिस्तेखानाची बोटे छाटली तेव्हा शाहिस्तेखान इकडे तिकडे पळत होता आणि त्याची बहीण आली आणि त्याला म्हणाली, हुजूर हुजूर उस शिवबा ने मेरी छोटी बच्ची को उठा लिया. मग शाहिस्तेखान म्हणाला, अरे ओ पगली पगली, शिवबा किसी की उंगलियां काट सकता है, किसी की गर्दन काट सकता है, पर वो किसी औरत और किसी बच्ची पर हाथ भी नहीं उठा सकता. किसी औरत और किसी बच्ची पर हाथ भी नहीं उठा सकता. आई भवानी मातेचा लेक तो मराठ्यांचा राजा होता. आई भवानी मातेचा लेक तो मराठ्यांचा राजा होता. झुकला नाही कोणासमोर, मुघलांचा तो बाप होता. मुघलांचा तो बाप होता. वाघ आणि मराठे उग कुणाच्या नादाला लागत नाही. वाघ आणि मराठे उग कुणाच्या नादाला लागत नाही. आणि आमच्या नादाला जर कुणी लागलं तर त्याला फालड्याशिवाय सोडत नाही. आणि आमच्या नादाला जर कुणी लागलं तर त्याला फालड्याशिवाय सोडत नाही. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपविते. जय भवानी, जय शिव.